सोलापुरात घरफोडी व दागिने चोरी प्रकरण उघडकीस. 2 महिलांना अटक. 3.8 लाखांचा मुद्देमाल जप्त. सोलापूर शहरात घरफोडी व दागिने चोरीच्या वाढत्या घटनांचा चढा लावत गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत 2 महिलांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून एकूण 3,08,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये सुमारे 27 ग्रॅम सोन्याचे दागिने, 9.5 ग्रॅम चांदीचे दागिने आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे. शहरात वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त मुख्यालय गोहर हसन व सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष पंडित यांनी गुन्हे शाखेला विशेष सूचना देत तपासाला गती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकाने गुप्त माहिती गोळा करत संशयितावर पाळत ठेवली. तपासादरम्यान सिद्धेश्वर यात्रा परिसरात चोरी करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान तिने चोरीची कबुली दिली असून तिच्याकडून चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच दुसऱ्या घटनेत लग्न कार्याच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेचा शोध घेण्यात आला. सखोल तपास व तांत्रिक माहितीच्या आधारे तिला अटक करण्यात आली. तिच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. या दोन्ही आरोपी महिलांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती व स्थानिक नेटवर्कचा प्रभावी वापर केला. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्यासह नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंके, अभिजित माने तसेच महिला पोलीस अंमलदार सुमित्रा बारबोले, निलोफर तांबोळी आणि चालक बाबू काळे यांचा सक्रिय सहभाग होता. पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे शहरातील घरफोडी व दागिने चोरी करणाऱ्या गुन्हेगारांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी व लग्न समारंभात मौल्यवान दागिन्यांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.